नमस्कार मित्रांनो, आमच्या घराजवळ रोज एक मुका मुलगा यायचा. आजूबाजूच्या सगळ्या मुली आणि बायका त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या आणि त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायच्या. हे बघून मला आश्चर्य वाटायचं की त्या मुलात एवढं काय होतं की सगळ्याजणी त्याच्यावर एवढ्या फिदा होत्या. मग माझ्यासोबत असं काही घडलं की माझं लग्न त्या मुक्या मुलासोबत झालं. त्या रात्री तो मुलगा खोलीत आला आणि त्याला बघून मला चक्करच आली, कारण तो मुलगा तर आज पुन्हा मी माझ्या खोलीत दरवाजा बंद करून जोर जोरात रडत होते. माझा रडण्याचा आवाज ऐकून माझी आई दरवाजात आली आणि जोर जोरात दरवाजा वाजवू लागली. ती म्हणाली, शीतल बाळा, मी काय सांगते ते तरी ऐक. पण मी तिचं काय ऐकू, कारण माझ्या आईने आणि भावाने मिळून माझं लग्न माझ्यापेक्षा 14 वर्ष मोठ्या असलेल्या आणि 3 मुलांचा बाप असलेल्या माणसासोबत करायचं ठरवलं होतं. आता माझं वय तरी काय झालं होतं, फक्त 20 वर्षाची तर होते मी. आणि माझ्या घरातल्यांना माझ्या लग्नाची एवढी घाई का झाली होती? माझ्या वडिलांच्या नंतर मी माझ्या भावावर एवढं ओझं झाली होती का? किती हलकं करायच्या मागे लागले होते. मी माझ्या आईला बऱ्याचदा समजावून सांगितलं, पण ती भावाच्या बाजूनेच होती. ती सांगू लागली की मुलगा खूप श्रीमंत आहे, तू तिथे आरामात राहशील. तो माझ्या भावाचा मित्र होता. त्याच्या बायकोचं काही वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि त्याला लहान लहान मुलं होती. तो त्यांच्यासाठीच लग्न करत होता. तो त्याच्या मुलांवर खूप प्रेम करत होता आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठीच तो लग्न करून घरात कामासाठी एक बाई आणत होता. माझा भाऊ आणि माझी आई फक्त त्याची इस्टेट बघून मला त्याच्याशी लग्न करायला सांगत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की लग्नानंतर त्याची सगळी इस्टेट मला मिळेल. पण मी तशी मुलगी नव्हते. मला पैशांचा अजिबात लोभ नव्हता आणि मला त्या माणसासोबत लग्न पण करायचं नव्हतं. खरं तर माझं माझ्या कॉलेजमधल्या एका मुलावर प्रेम होतं. त्याचं नाव होतं रोहन. मला रोहन सोबतच लग्न करायचं होतं. माझ्या दादाला पण रोहन माहीत होता, पण त्याला तो पसंत नव्हता. मी आईला आणि दादाला सांगितलं होतं की मी लग्न करीन तर फक्त रोहन सोबत, पण दादा तयार नव्हता. त्याला माझं लग्न त्याच्या मित्रासोबतच करायचं होतं. आज पुन्हा माझ्या दादाने त्याच्या मित्रासोबत लग्नाचा विषय काढला, तेव्हा मी माझ्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. माझा आरडाओरडा ऐकून आमच्या शेजार पाजारच्या बायका जमा झाल्या आणि तमाशा बघू लागल्या. रागात माझी आई माझ्या खोलीत आली आणि तिने माझ्या कानाखाली वाजवली. मी आईला सांगितलं की तुम्ही मला किती पण मारा, मी तुमचं ऐकणार नाही. मी रोहन सोबतच लग्न करणार. माझा हट्ट बघून माझी आई वैतागली आणि शेवटी तिने सांगितलं की आजच्या आज रोहनला घरी बोलव आणि त्याच्याशी गुपचूप लग्न करून इथून निघून जा. मी तुझं लग्न मोठ्या धूमधडाक्यात नाही करू शकत. तुला तुझ्या मनासारखं करायचं आहे. माझं आणि तुझ्या दादाचं पण तुला ऐकायचं नाही. समाजात आमची इज्जत घालवायची आहे तर मग आम्हाला पण तुझी गरज नाही. आजपासून तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही. निघून जा माझ्या घरातून आणि पुन्हा कधीच माझ्या दारात येऊ नकोस. मी विचार केला की मुलींना सुद्धा आपल्या आवडीचा मुलगा निवडायला सूट मिळाली पाहिजे. असा विचार करून मी त्याच दिवशी रोहनला बोलावून घ्यायचं ठरवलं. माझ्या घरातल्यांची नाराजी दूर होईल. काही दिवसांनी ते पण तयार होतील. फक्त एकदा माझं लग्न रोहनशी झालं पाहिजे. माझ्या आईने दादाला सांगितलं तर त्याने पण माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले आणि म्हणाला की लवकरात लवकर तुझ्या प्रियकराला बोलव आणि लग्न करून कायमची इथून निघून जा. मी रोहनला फोन केला तर तो म्हणाला की मी माझ्या घरातल्यांची समजूत काढून त्यांना तयार करतो आणि त्यांनी परवानगी दिली की लगेच त्यांना घेऊन तुझ्या घरी येतो आणि मग आपण लग्न करू. आता या गोष्टीला 4-5 दिवस होऊन गेले तरी अजून काही त्याच्या घरातल्यांनी होकार दिला नाही. माझ्या दादाने पण इकडे त्याच्या मित्राला नकार कळवला आणि सांगितलं की माझी बहीण या लग्नाला तयार नाही. तू दुसरीकडे एखादी मुलगी बघ. आता मला रोहनची काळजी वाटू लागली की तो मला धोका तर देणार नाही ना. जर त्याने असं काही केलं तर मी माझ्या आईला आणि दादाला कधीच तोंड दाखवू शकणार नाही. 2 दिवस वाट बघितली आणि पुन्हा त्याला फोन लावला तर त्याचा फोन बंद लागत होता. मी बऱ्याच मित्रमैत्रिणींना रोहनबद्दल विचारलं, पण कुणालाच काही माहिती नव्हतं. रोहनने मला आधीच बजावलं होतं की काही झालं तरी तू माझ्या घरच्या फोनवर फोन करायचा नाही.
पण यावेळी माझा नाईलाज होता. मी त्याच्या घरी फोन केला तर त्याच्या आईने फोन उचलला. मी रोहनबद्दल विचारलं तर त्यांनी मलाच विचारलं की तू कोण? मी त्यांना सांगितलं की मी शीतल बोलते आहे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की तो तर मुंबईला गेला आहे आणि आजच तो तिथून कॅनडाला जाणार आहे. मी त्यांना विचारलं की तो कॅनडाला कशासाठी गेलाय? त्याने तर मला कधी सांगितलं नव्हतं की तो जाणार आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की तो कामासाठी तिकडे गेलाय, त्याला तिकडे नोकरी मिळाली आहे. आता मात्र मला खूप टेन्शन आलं होतं. मी विचार करू लागले की आईला आणि दादाला काय सांगू. त्यांनी तर मला आलेल्या स्थळाला पण आधीच नकार देऊन टाकला होता आणि इकडे रोहन पण मला धोका देऊन निघून गेला होता. मला रडू येत होतं. माझ्याकडे आता रडण्याशिवाय दुसरं काहीच पर्याय नव्हता. आता माझं बाहेर येणं जाणं बंद केलं होतं. तसेच दादाने माझं कॉलेज पण बंद केलं. मी आईला सगळं सांगणार होते, पण ते आधीच शेजारच्या काकूंकडून तिला हे समजलं की रोहन मला धोका देऊन परदेशात निघून गेला आहे. मी आईला सांगून टाकलं की रोहनने मला फसवलं आहे. आता तुम्ही जिथे सांगाल तिथे मी लग्न करायला तयार आहे. माझ्या आईने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली की त्या धोकेबाज मुलाच्या नादाला लागून तू माझी आणि तुझ्या भावाची इज्जत पूर्ण धुळीला मिळवलीस. तू आमच्या दोघांच्या इज्जतीचा जरा तरी विचार केला असतास तर हा दिवस बघायला लागला नसता. मी समाजासमोर मान वर करून तरी कशी चालणार? आता तर तुझी हकीकत सगळ्यांना माहीत झाली. तू तर आम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस. आता तू आमची एवढी इज्जत घालवली आहेस की तुझ्यासाठी कुठून स्थळ पण येणार नाही. तुझ्या भावाला जेव्हा त्या रोहनबद्दल समजेल की तो देश सोडून निघून गेलाय तेव्हा काय होईल काय माहिती. हे ऐकून तर मला अजूनच भीती वाटू लागली, कारण माझा दादा पहिल्यापासूनच रोहनला पसंत करत नव्हता. त्यात आता हे घडल्यामुळे तो काय करेल सांगू शकत नव्हते. त्या संध्याकाळी माझा भाऊ घरी आला आणि माझ्या छातीत धडकी भरली. माझ्या आईने त्याला सांगितले की शीतलसाठी दुसरीकडे कुठेतरी स्थळ बघायला सुरुवात कर. रोहन तर देश सोडून पळून गेला हे ऐकताच तो म्हणाला, मला तर पहिल्यापासूनच त्या मुलावर संशय होता, पण माझे कुणी ऐकलं नाही. मी माझ्या मित्रासाठी हिचं थळ सुचवलं, पण त्यावेळी पण माझं कुणी ऐकलं नाही. आता माझं काही संबंध नाही. तुम्हाला जिथे हिचं लग्न करायचं आहे तिथे करा, असं बोलून तो निघून गेला. माझी आई पण डोक्याला हात लावून बसली. मी बरेच दिवस रडत राहिले आणि देवाजवळ प्रार्थना करू लागले की एखादं स्थळ माझ्यासाठी पाठवून दे. लग्न झालं की मी या घरातून निघून जाईन, कारण आता मी माझ्या आई आणि भावावर ओझं बनले होते. त्यांना सुद्धा लवकरात लवकर या ओझ्यातून मोकळं व्हायचं होतं. मला मान्य आहे की मी रोहनला पसंत करून मोठी चूक केली, पण त्याची शिक्षा हे लोक मला अशी देत होते की यांनी माझ्यासोबत सगळे संबंध तोडले होते. आमच्या घरातलं वातावरण आता पूर्णपणे बदलून गेलं होतं, कारण माझ्यामुळे माझ्या घरातल्यांना समाजात मान सन्मान मिळत नव्हता. मी सारखी रडत असायची. एकदा आमच्या दारात एक मुका मुलगा आला आणि तो जोरजोरात दरवाजा वाजवू लागला. मी दरवाजा उघडला तर समोर एक मुका मुलगा बघितला जो इशारा करून जेवण मागत होता. मी एक पुण्य समजून माझ्या वाटणीचं जेवण त्याला दिलं. मी त्या मुलाला म्हणाले की तू छान दिसतोस आणि तरुण पण आहेस. माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना कर की तो माझी प्रार्थना ऐकेल. त्याने मला इशाऱ्याने सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. आम्ही दोघे बोलत असतानाच आमच्या समोरच्या घरात राहणारी माझी खास मैत्रीण दारावर भाजी घेत होती. तिने मला त्या मुलासोबत बोलताना बघितलं आणि लगेच माझ्याजवळ आले आणि म्हणाले, काय शीतल, काय चाललंय? मी म्हणाले, काही नाही, या मुक्याला जेवण दिलं. असं म्हणतात की अशा माणसांची प्रार्थना देव लवकर ऐकतो. माझ्या त्या मैत्रिणीला माझ्या आणि रोहनबद्दल सगळं माहिती होतं आणि तिला आमच्या घरातली परिस्थिती पण माहिती होती. तिचं नाव गीताला माझ्या भावाशी लग्न करायचं होतं. ती वरचेवर आमच्या घरी यायची. माझ्या आईचं आणि तिचं जास्त पटत नव्हतं, कारण माझ्या आईला ती पसंत नव्हती. ती माझ्याकडे बहाण्याने यायची आणि माझ्या दादाला बघत असायची.
तो मुका मुलगा गेल्यावर गीता मला म्हणाली, शीतल, काय विचार करत आहेस? मी म्हणाले, देवाने लवकरात लवकर माझी प्रार्थना ऐकावी. ती म्हणाली, देव का ऐकणार नाही? या मुक्याचं तर लवकर ऐकेल. तो तो मुका बघ किती छान दिसतो आणि तरुण सुद्धा आहे. तुला माहिती आहे का शीतल, या आपल्या गल्लीतल्या अर्ध्याहून जास्त मुली तर या मुक्याला भीक देण्यासाठी पुढे पुढे करतात, कारण त्या बहाण्याने त्याला बघायला मिळेल. हा मुका प्रत्येक आठवड्यात येतो आणि सगळ्या मुली त्याला बघायला येतात. आम्ही दोघी दरवाज्यात उभ्या राहून बोलत होतो. तेवढ्यात माझा दादा आला आणि आम्हा दोघींना दरवाज्यात गप्पा मारत उभ्या असलेल्या बघून रागात बघू लागला की मी खाली मान घालून घरात आले आणि गीता मागे बघत बघत तिच्या घरी गेली. माझा दादा थेट माझ्या आईच्या खोलीत गेला आणि तिच्याशी काहीतरी बोलू लागला. मी ऐकायचा प्रयत्न केला पण मला काही ऐकू आलं नाही. मला वाटलं की माझ्यासाठी स्थळ आलं असणार, त्याबद्दलच दोघे चर्चा करत असणार. थोड्या वेळाने मी गीताच्या घरी गेले आणि काही वेळानंतर मी माघारी यायला लागले तर तो मुक्का मुलगा तिथेच बाहेर बाजूला बसला होता. मी त्याला बघितलं आणि पटकन माझ्या घरात आले. मी घरी आले आणि त्याची वाट बघू लागले. तो माझ्या दारात येताच मी त्याला 500ची नोट दिली आणि इशाऱ्यातच त्याला सांगितलं की तुझ्या प्रार्थनेला फळ आलं आहे. आज माझ्या घरात काहीतरी बोलणी सुरू झाली आहे. त्याने 500 रुपयाची नोट घेतली आणि आनंदाने माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करत निघून गेला. आता माझ्यासोबत बऱ्याचशा गोष्टी चांगल्या घडू लागल्या होत्या. या गोष्टीला आता 3 महिने झाले. इतके दिवस तो मुक्का आमच्याकडे आलाच नाही. त्या दिवशी मी आईजवळ बसले होते आणि आई मला सांगत होती की आजकाल तुझ्या लग्नासाठी मी आणि तुझा भाऊ दोघेही खूप टेन्शन मध्ये आहोत. तू त्यावेळी त्या स्थळाला नकार दिला नसतास तर आज सर्व काही ठीक असतं. माझ्या आईसोबत मी बोलतच होते. तेवढ्यातच माझा भाऊ आईजवळ आला आणि त्याने तिच्याकडे काही सामान दिलं. त्यात लाल जोडा आणि मिठाईचा बॉक्स होता. तो आईला म्हणाला, हिला पटकन तयार कर, मी हिच्यासाठी एक स्थळ आणलंय. आई म्हणाली, हो का? मी आता लगेच हिला तयार करते. तो मुलगा लग्नाला तयार झाला का? चला बरं झालं, असं म्हणत आईने मला आवरायला सांगितलं. मी काहीही बोलू शकले नाही. माझं लग्न कुणासोबत होतंय मला काहीच माहिती नव्हतं. आता मी काय विचारू पण शकत नव्हते, कारण पहिलेच मी एका स्थळाला नकार देऊन बसले होते. त्यामुळे मला आता तो अधिकार देखील नव्हता. आता मी ठरवलं होतं की जिथे माझा भाऊ माझं लग्न करायला सांगेल मी तिथे गप गुमान लग्न करणार. माझं लग्न होत होतं आणि मला रोहनची खूप आठवण येत होती, कारण मी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते. जर त्याच्यासोबत माझं लग्न झालं असतं तर आज मी स्वतःला भाग्यवान समजले असते. पण तो तर मला फसवून निघून गेला होता. थोड्याच वेळात भटजी आले आणि त्यांनी आमचं लग्न लावलं. लग्न झाल्यावर सगळे लोक तिथून निघून गेले. फक्त माझा नवरा राहिला होता. थोड्या वेळाने माझी आई आली आणि माझ्या गळ्यात पडून ती फक्त एवढंच म्हणाली की मला माफ कर, मी तुझ्यासोबत चांगलं नाही केलं. मी तिला म्हणाले, यात तुझी काही चूक नाही आई, सगळी चूक माझीच आहे आणि या चुकीची शिक्षा मी भोगत आहे. तुला माझी माफी मागायची काही गरज नाही. पण ती काही बोलत नव्हती. मी माझ्या दादाला पण सांगितलं की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर. माझ्यामुळे तुम्हा दोघांना फार त्रास सहन करावा लागला. त्यानंतर मग माझ्या भावाने मला आणि माझ्या नवऱ्याला एका गाडीत बसवलं आणि गाडी चालू लागली. काही वेळात गाडी एका निर्जन स्थळी पोहोचली आणि माझ्या नवऱ्याने गाडीचा दरवाजा उघडला. त्याने मला गाडीतून उतरवलं आणि एका झोपडीत घेऊन गेला जिथे त्याचं घर होतं आणि ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या आईने आणि भावाने माझं लग्न एका झोपडीत राहणाऱ्या सोबत केलं होतं. मी माझ्या नशिबावर रडत होते. तिथे इतका अंधार होता की मला काहीच दिसत नव्हतं. माझा नवरा माचीस आणि मेणबत्ती घेऊन आला. ती लावताच खोलीत थोडा उजेड पसरला. मी माझ्या नवऱ्याला बघितलं आणि मला धक्काच बसला, कारण तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून आमच्या दारात भीक मागायला येणारा गरीब मुका मुलगा होता. मी त्याला इशाऱ्यानेच विचारले की तू खरंच माझा नवरा आहेस का?
त्यावर त्याने मान हलवत होकार दिला. त्याने कागदावर लिहून मला दिलं. त्यावर लिहिलं होतं की ज्या दिवशी तुला आणि मला तुझ्या भावाने पहिल्यांदा बोलताना बघितलं होतं त्याच वेळी तो मला तुझा प्रियकर समजत होता. तो तुला तर काही बोलला नाही, पण मला मात्र त्याने खूप मारलं. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला खरं वाटलं नाही. त्याला असं वाटत होतं की मी तुझा प्रियकर आहे आणि वेश बदलून तुला भेटायला आलोय. त्याने मला सांगितलं की तू माझ्या बहिणीसोबत लग्न कर. मी त्याला सांगितलं की मी नाही करू शकत. तुम्ही का तुमच्या बहिणीचं आयुष्य खराब करताय? त्यावर तो म्हणाला की जर तू माझ्या बहिणीशी लग्न केलं नाहीस तर मी तुला आणि माझ्या बहिणीला दोघांना संपवून टाकीन. मी फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं. हे ऐकल्यावर मी माझ्या नवऱ्याचे आभार मानले, कारण त्याने माझा जीव वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं. त्यानंतर मी त्यालाच माझं सगळं काही समजले आणि त्याच्याशी संसार करू लागले. मी त्यांचं ते छोटंसं घर छान केलं, कारण आता जे काही होतं तोच माझ्यासाठी सर्व काही होता. मी आता ठरवले की माझ्या आयुष्यात कधीच माझ्या आई आणि भावाकडे जाणार नाही. काही दिवसांनी माझी आई आणि माझा भाऊ मला भेटायला आले. मला अशा झोपडीत बघून त्या दोघांचे डोळे भरून आले. माझ्या त्या घरात काहीच मोठं सामान नव्हतं आणि एक छोटीशी खोली होती. माझ्या आईला आणि भावाला समजून चुकलं की मी या छोट्याशा झोपडीत नाही राहू शकत. माझं लग्न त्या मुक्यासोबत करून त्यांच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. माझी आई मला म्हणू लागली की तू माझ्यासोबत आपल्या घरी चल. तेव्हा मी तिला स्पष्ट नकार देत म्हणाले की आता हेच माझं घर आहे. दादाने तर याला माझा प्रियकर समजलं होतं. त्याला तर माझ्यावर अजिबात विश्वास नव्हता. मग मी तुमच्यासोबत काय येऊ? ते दोघेजण माझी माफी मागत होते, पण आता मी खुश होते. ते दोघे माघारी गेल्यावर माझ्या नवऱ्याने माझे आभार मानले की तू माझ्यासोबत या झोपडीत पण आनंदात आहेस. खरंच मी खूप भाग्यवान आहे. आम्ही दोघे एकमेकांसोबत खुश होतो. एकदा माझा नवरा बाहेर गेला होता. मला बाहेर कोणीतरी आवाज देत होतं की मी 3 दिवसांचा उपाशी आहे. मला जेवण द्या. माझ्या घरात तर त्याला द्यायला काहीच नव्हतं, कारण माझ्या नवऱ्याने आता लग्नानंतर भीक मागायचं बंद केलं होतं आणि तो काम करू लागला होता. तो काम करून मला खुश ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. ते बघून मी खुश होते. मी त्या भिकाऱ्याचा आवाज ऐकून आतमध्ये गेले आणि बघितलं की त्याला द्यायला काही शिल्लक आहे का, पण काहीच नव्हतं. फक्त रात्रीची एक शिळी भाकरी होती. ती मी घेतली आणि बाहेर आले. मी समोर बघितलं आणि माझा तर जीवच माझ्या घशात येऊन अडकला, कारण तो भिकारी दुसरा तिसरा कुणी नसून रोहन होता. त्याला या अवस्थेत बघून मला धक्काच बसला. त्याने मला बघितलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो माझ्या पायावर पडला. तो माझी माफी मागत होता की शीतल, मला माफ कर. मी तुझा अपराधी आहे. तुला फसवल्यावरच माझी ही अवस्था झाली आहे. मला त्याचे काही एक ऐकायचं नव्हतं, म्हणून मी त्याच्या तोंडावर दार लावलं आणि आत आली. तो बाहेरून ओरडत होता की मला माफ कर, मला माफ कर. जोपर्यंत तू मला माफ करणार नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तोपर्यंत माझा नवरा आला आणि त्याने रोहनला बघून विचारले की तू कोण आहेस आणि आमच्या दारात का बसला आहेस? रोहनने त्याला सगळं काही सांगितलं आणि हेही सांगितलं की मी तिची माफी मागायला आलोय. ते ऐकल्यावर माझा नवरा घरात आला आणि त्याने मला विचारलं की तो मुलगा कोण आहे. मी पण त्याला सगळं खरे सांगितलं आणि हेही सांगितलं की त्याच्यामुळेच माझी जिंदगी बर्बाद झाली. याने मला फसवलं नसतं तर मी माझ्या भावाच्या घरी एवढे हाल सहन केले नसते. याच्यामुळे मी किती टोमणे ऐकलेत आणि किती काय काय सहन केलंय ते माझं मलाच माहिती आहे. मी याला कधीच माफ करणार नाही. माझा नवरा मला म्हणाला की तू रोहनला माफ कर, कारण जर तो तसा वागला नसता तर आपण कधीच एकत्र आलो नसतो. माझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून मी रोहनला माफ केलं आणि मग रोहन तिथून निघून गेला. त्यानंतर मग मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदात राहू लागले. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब